MBBS करताना पहिलं जेव्हा तुम्ही डेड बॉडीला कट घेता तेव्हा तुम्हाला त्या रात्री असं तो जो फील असतो, स्कॅल्पेलचा फील असतो कटचा, स्किनचा, तो जाणवत राहतो. म्हणजे कारण मी आतापर्यंत अशा कोणालाच भेटलेलं नाहीये की ज्याने हे काम केलंय. हाऊ नाईस. आपण विचार, जीवनशैली, आहार आणि एकूण जी काय तू म्हटलंस ती पळापळ, हेच म्हणजे मी हरिवरी आणि करी असं त्याला म्हणतो. मला जर कोणी विचारलं तर मी सांगतो की दोनच प्रकारचं संगीत असतं, चांगलं संगीत आणि थोडं कमी चांगलं संगीत. व्हेरी वाईटही म्हणत, व्हेरी नाईस, थोडं कमी चांगलं संगीत, एवढंच म्हणतो. तर मग समाव मी त्यांना म्हणलं की हे बघा, हे डोळे कोणाला तरी बघायला कोणत्या तरी अंधाला जाणार आहेत, ही व्यक्ती अमर होणार आहे उद्यापासून. तुम्ही ह्या छोट्या गोष्टीवर नका साहेब लक्ष देऊ. म्हणून मी अगदी सुरुवातीला जे म्हणलं की इंटेलिजन्स आणि सेन्सिटिव्हिटी, कारण बुद्धी नुसती आहे पण त्याला दिशा नाहीये, तुम्हाला जाणीवच नाहीये, तर ती बुद्धी उपयोगाची नाही. आणि नुसतीच जाणीव आहे पण काय करायचं कळत नाही तरी त्याचा उपयोग नाही. मलाही कायम खूप अभिमान वाटतो डॉक्टर असण्याचा, आणि डॉक्टर मला प्रेक्षकही खूप आवडतात. याचं कारण त्यांनी जे प्रसंग, आता तू जे प्रसंग सांगितलेस ते इतर लोकांना नाही अनुभवायला मिळत. पीएच सर खरं ना, म्हणजे माझ्या आयुष्यात पीएच सर हा लेखाचा विषय नाही, तो कवितेचा विषय आहे. म्हणजे मी सांगून तुला समजेलच म्हणजे, पण पीएच सरांचा स्पर्श म्हणजे आमच्यासारख्या अनेक दगडांचं सोनं केलेलं आहे. कोविड हा मला असं वाटतं की प्रत्येकाला म्हणलं तर चॅलेंज करणारा काळ होता, म्हणलं तर थोडं स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त पुन्हा मूळ वाट पायाखाली, असाही काळ होता की तुम्हाला मूलभूत गोष्टींचं महत्वही कळलं आणि मला इतकंच लागतं बस खरंय असंही कळलं. आपण शिक्षण घेत असतो पण शिक्षण आणि आवड याच्यात फरक आहे. मला असं वाटतं की आपण जसं, तर मी गाण्याचं शिक्षण देणं हा एक भाग असतो आणि गाण्याची गोडी लावणं हा एक भाग असतो. तर गोडी लावणाऱ्या माणसांविषयी सांग की ज्यांनी तुला आयुर्वेदाची गोडी लावली. कारण हे असं गेलं की असं होतं, याला आपण शिक्षण म्हणतो. पण अभ्यास कसा करावा, त्या जगणं आपलं शिक्षण, आणि डॉक्टर म्हणून त्याच्याकडे बघण्याचं, तर जसं तू गुरूंविषयी, तर असं आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांना पण, की ही गोडी, काही प्रसंग पण असतात की ह्या प्रसंगाने गोडी लागली. परफेक्ट. मी 2 प्रसंग सांगतो सलील. हे मी खूप ठिकाणी व्याख्यानांमधनं सांगितलेले नाही आहेत, मी आज एक मित्राला म्हणून सांगतो. आपण कॉलेज लाईफमध्ये ना नेमकं या स्वातंत्र्याचं काय करायचं, कशा एक्सप्लोर करत असतो, मस्ती करत असतो. आणि तू तरी घरी राहत होतास, आम्ही हॉस्टेलमध्ये होतो, आम्हाला विचारायला कोणी नव्हतं. आमचे रेक्टर होते बोरसे सर, ते थोडे शिस्त पण प्रेम पण असं होतं, मित्र होते, सिनियर्स होते. पण तोवर मी इंटर्नशिपला येईपर्यंत फार काय उजेड पडलेलं नव्हतं. मी 3rd इयरला असतानापासनं मी जनकल्याण नेत्रपेढीत हाऊसमन म्हणून काम करायचो. माझं काम होतं रात्री नारायणपेठेत जनकल्याणला रात्री यायचं आणि मेलेल्या माणसाचे डोळे काढून आणायचे. ती आय बँक असल्यामुळे, म्हणजे डोळे काढायचा डॉक्टर म्हणून मी तिथे, आणि त्याचं दुसऱ्या दिवशी इम्प्लांट प्लॅन करायचं. नाही, मला 1 मिनिट इथे तुला, हे आपण इथनं तू पुढे बोलस, पण पहिल्यांदा जेव्हा तू एका माणसात, गेलेल्या माणसाचे डोळे, कारण हे ऐकायला ना खूप साधं वाटतं, पण मी ॲज अ डॉक्टर की म्हणजे आम्हाला पण, म्हणजे MBBS करताना पहिलं जेव्हा तुम्ही डेड बॉडीला कट घेता तेव्हा तुम्हाला त्या रात्री असं तो जो फील असतो, स्कॅल्पेलचा फील असतो कटचा, स्किनचा, तो जाणवत राहतो. तर तो मला, म्हणजे कारण मी आतापर्यंत अशा कोणालाच भेटलेलं नाहीये की ज्याने हे काम केलंय. हाऊ नाईस. ते मला डॉक्टर विवेक कानडे आणि डॉक्टर राजेश पवारने हाताला धरून शिकवलं होतं. म्हणजे इन्युक्लिएशन, डोळा काढून कसा तो प्रिझर्व करायचा, ते कसे छोट्या डब्या असायच्या, आणि हाईट म्हणजे मी ज्या खोलीत झोपायचो त्याच खोलीत त्याचा फ्रीज ठेवलेला असायचा. तर मला असं वाटायचं की ते डोळे माझ्याचकडे बघतायत. रात्रभर त्या क्लिनिकमध्ये मी एकटाच असायचो आणि असं वाटायचं की ते आपल्याचकडे बघतायत. मला बरेच दिवस झोप लागली नाही. लहानच होतो वयाने, पण काय, आणि पण नंतर मला त्यातली मजा वाटायला लागली. त्याचं एक कारण सांगतो. एक दिवस मी 3rd इयरचं, मला वाटतं लेक्चर चालू होतं आणि मला कॉलेज शिपाई बोलवायला आला की तुमच्यासाठी फोन आहे. आता कोण फोन, भीती वाटायला लागते ना, आपण बाहेर गावी राहतोय, घरी काय आजोबा म्हातारे होते. तर जनकल्याण नेत्रपेढीतून, तेव्हा डोईफोडे सर आमचे प्रिन्सिपल होते, पुराणिक सर डोईफोडे सर, यांच्याबद्दल आम्हाला प्रेम. डोईफोडे सर मला म्हणले, अरे ते जनकल्याणमध्ये तुला बोलवले. म्हणलं काय झालं सर? म्हणजे आपण इतकी कुठेतरी मातीच खाल्ली, असं पहिली रिॲक्शन म्हणजे आपण काहीतरी चुकलं केलं काहीतरी.
ते म्हणले मला माहिती नाही, त्यांनी अर्जंट बोलवले. तर मी म्हटलं सर माझ्याकडे बाईक नाही आहे, मी हॉस्टेलवर ठेवली, मग रिक्षाने जा. मग मी आपली रिक्षा केली, रास्तापेठेतून जनकल्याणला आलो तेव्हा काहीतरी दुपारचे 12-12 वाजले असते. तिथे गेलो तर म्हणजे 2 ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, बहुतेक पवार सर असतील आणि कोलते सर असावेत, आणि कुटुंब आणि डोळ्याला पट्टी लावलेला माणूस. तर ते झालं असं होतं की लोणावळ्याच्या एका तो एक 35 वगैरे वयाचा माणूस, त्याच्या गिरणी, त्याची पिठाची गिरणी होती आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये बर उडली होती आणि त्याचे दोन्ही डोळे कॉर्नियल ओपॅसिटीजमुळे ब्लाइंड झालेत. त्याची बायको, आई, वडील, म्हातारे आणि 2 मुलं, असे सगळेजण माझी वाट बघत बसले होते. मी आपलं दबकत गेलो. मी म्हणलं सर काय झालं, मला बोलवलं का तुम्ही? तर बहुतेक पवार सरांनी त्या माणसाला सांगितलं की आले बरं का ते डॉक्टर. मग तो म्हणला आता पट्टी काढा माझी. त्याला ज्या माणसानी ते डोळे आणले आणि अरेंज केले त्याला पहिलं बघायचं होतं. वा सलील, मी तुला आत्ता पण सांगताना काढता येतो माझ्या की तेव्हा मला असं वाटलं की आपण, म्हणजे तेव्हा मला समजलं की आपण डॉक्टर झालो म्हणजे काय झालोय. वा वा वा, कळलं? म्हणजे तोपर्यंत आपण डॉक्टर झालोय म्हणजे काय, याचं काहीच गंध नसलेला माणूस. तिथे मला प्रकाश पडला रे की बापरे एवढं बदलतं. म्हणजे माणूस आपल्याकडे कसा बघतो. आणि सगळेजण त्याचे 65-70 वर्षाचे वडील, ती 55 वर्षाची, 60 वर्षाची आई, ती लहान मुलं, सगळेजण मला पायाला हात लावून नमस्कार केला. बरं, माझं काम मी केलं होतं, ती लिस्ट असायची, सकाळी उठून फोन करायचे आणि सर्जनला कॉल दिला, अॅनास्थेटिस्टला दिला आणि मी आपलं गेलो निघून. अजिबातच काही, आय वॉज एक्स्ट्रीमली कॅज्युअल पण गुड ॲट माय वर्क. तो एक प्रसंग मला पूर्ण डॉक्टरकीकडे बघायला कमाल प्रसंग आहे. आणि मला अजूनही मला कधी कधी असं वाटतं की अरे काय तो दिवस होता. दुसरा एक प्रसंग सांगतो. मी इंटर्नशिपला असताना यवतच्या PHC मध्ये होतं, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये, आणि तो आमचं 6-6 महिन्यांचं रोटेशन असायचं, तुला माहिती. एक सिटीत 6 महिने आणि 6 महिने रुरल. तर 2 व्हीलरवर कधी जायचो, कधी एसटीने जायचं. तर एक दिवस खूपच पाऊस पडत होता, जुलै महिना असावा, आणि मी आणि माझे एक सहकारी आम्ही एसटीने स्वारगेटमधून यवतला जाणाऱ्या एसटीत बसलो. इतका मरणाचा पाऊस पडत होता, इतका भयंकर पाऊस पडत होता की 1 तास झाला तरी आमची एसटी फक्त पुलगेटपर्यंत गेली होती. आणि ते एसटीत तो ड्रायव्हर, कंडक्टर, आम्ही दोघं आणि एक साधारण 50-55चा माणूस आणि त्याचा मुलगा. तो मुलगा असेल साधारण 25 वगैरे, 20-22 वगैरे. तर ती गाडी हडपसरच्या जवळ गेल्यावरती त्या मुलाला अचानक ॲस्थमाचा अटॅक आला आणि तो डोळे पांढरे, आणि आपल्याला समजतं की हे स्टॅटस ॲस्थमॅटिकस मध्ये हा आहे. मी त्याला म्हणलो ह्याच्या गोळ्या नाहीत का? तर ते म्हणले नाही, त्याला दम्याचा त्रास आहे, पण त्याच्या गोळ्या आम्ही गावाला विसरलोय. म्हणलं मग कसं, असं कसं काय आणलं तुम्ही? नाही म्हणे का मला हॉस्पिटलला नेण्याला हा सोबत आलाय. त्याच्या वडिलांना हेमिप्लेजिया, एका हातातली एका पायातली ताकद नाही, हा त्याला धरून आणायला माणूस पाहिजे म्हणून ते इथं आलेले होते. आता ती गाडी पाण्यातनं चालली आहे, आम्ही इतके हेल्पलेस, मला काय झेपलंच नाही, काय करायचं. मग माझ्याबरोबर जी डॉक्टर होती तिला म्हटलं आपण ह्यांना यवतला खाली उतरू. कशी बशी पुढच्या 1-1.5 तासात तो राहिला, म्हणजे काहीच करू शकत नव्हतं. खिडक्या उघडल्या तर पाऊस येत होता, टायर दिसू नये इतकं पाणी साठलेलं. त्याच्यातनं आम्ही तिथपर्यंत गेलो. त्या कंडक्टरला म्हटलं फक्त आता मी सांगतो तसं करा. त्या कुलकर्णींचं एक हॉस्पिटल एसटी स्टँडच्या समोर आहे, इफ यू नो दॅट, तिथपर्यंत घेऊन चालला. समीर कुलकर्णी आता ऑर्थोपेडिक सर्जन. त्याचे वडील तिथे होते. त्यांना म्हणलं सर मी समोरच PHC मध्ये असतो, हे असं आहे, त्याला घेऊन यायचं का खाली? आण पटकीने आणलं, पटापट. ते काय नंतर स्टिरॉइड आणि हे सगळं झालं असेल. ते पोरग तरतरीत झालं, अर्ध्या तासाने उठून बसलं व्यवस्थित. ते एसटी बिस्टी निघून गेली होती. त्याच्यानंतर सलील तो 5 वर्ष माझ्या दर्शनाला येत होता. ते पोरग आता काय दर्शन घेण्यात होतं आपल्यात. नुसतं तो म्हणे काय नाही डॉक्टर, मी पुण्यात आलोय, मला तुमच्या पाया पडायचंय. म्हणलं का? वडिलांनी सांगितलंय. म्हणजे आपण किती मूर्ख, किती चावट, किती बदमाश असलो
तरी हे प्रोफेशन जर तुम्हाला नीट समजलं नसेल तर ते तो पर्स्पेक्टिव्हच तुमचा आयुष्याकडचा दृष्टिकोनच पूर्ण बदलून आणि म्हणून मी टाकतो. अगदी सुरुवातीला जे म्हणलं की इंटेलिजन्स आणि सेन्सिटिव्हिटी, कारण बुद्धी नुसती आहे पण त्याला दिशा नाहीये किंवा तुम्हाला जाणीवच नाहीये, तर ती बुद्धी उपयोगाची नाही. आणि नुसतीच जाणीव आहे पण काय करायचं कळत नाही तरी त्याचा उपयोग नाही. तर डॉक्टर मला डॉक्टर मलाही कायम खूप अभिमान वाटतो डॉक्टर असण्याचा. आणि डॉक्टर मला प्रेक्षकही खूप आवडतात. याचं कारण त्यांनी जे प्रसंग, आता तू जे प्रसंग सांगितलेस ते इतर लोकांना नाही अनुभवायला मिळत. खरंय. मला किंवा तो तर डोळे काढण्याविषयी मला अजूनही त्याच्याविषयी मी थोडा अजून त्याच्यात आहे की तो जो प्रसंग असतो तो जर गेलेला माणूस वृद्ध असेल तर वेगळा असतो, आणि अचानक अकस्मात गेलेल्या माणसाचं असेल तर वेगळा असतो. तर तिथे तुम्हाला किती नाजूक पद्धतीने वागावं लागतं, बोलावं लागतं नाही का. अशा अनेक प्रसंगातनं पण आपण एका दिवसात 5 वर्ष पुढे निघून जातो. खरंय, हा खूपच म्हणजे डोळे काढणे हा एक विषय, खूप छान व्याख्यानाचा विषय खरं पाहिलं तर. एक जैन समाजामध्ये एक त्यावेळेस, मला त्यांचं अनफॉर्च्युनेटली नाव नाही आठवत आता, खूप मोठे कार्यकर्ते होते. जरी फॉर्म भरलेला असला किंवा नसला तरी गेलेल्या व्यक्तींनी नेत्रदान करावं अशी एक मोठी मोहीम त्यांनी तिथे चालवली होती. आणि ते त्यांना कन्व्हिन्स करायचे, कसं काय करायचे मला माहित नाही, आणि फोन करायचे. माझ्याबरोबर एक आमच्या बहुतेक छाया मावशी असायच्या, त्यांना बाईकवर घ्यायचं किंवा रिक्षा असायची, कारण गल्ली बोळातनं जायला लागायचं. तर मला आठवतं की खूप पावसाचे दिवस होते असेच, आणि आम्ही तिथे गेलो आणि तिथे त्या रुदाली बोलवलेले होते. पहाटे 3 वगैरे वाजलेले होते, ते नानापेठ वगैरे परिसरात, आणि ते खूप रडत होते. आणि ते काढताना, डोळा काढताना तो असा बेमालूम काढायचा की त्याला स्टिच घेताना असं मनुष्य झोपलाच असं वाटलं पाहिजे, असं सरांनी शिकवलं. पण ते समाव त्याचं ब्लिडिंग सुरू झालं, बहुतेक त्याला ते अँटीकोॲग्युलंट चालू असं, किंवा मी काहीतरी डॅमेज केलं, ब्लिडिंग झालं. त्याला मी आपलं लावलं प्रेशर बँडेज आणि मग बंद केलं ते. तर ते सगळे चिडायला लागले, हे कशाला, आम्ही तर नको म्हणत होतो, बघितलं काय, असं कसं काय. तर मग समाव मी त्यांना म्हणलं की हे बघा, हे डोळे कोणाला तरी बघायला कोणत्या तरी अंधाला जाणार आहेत, ही व्यक्ती अमर होणार आहे उद्यापासून. तुम्ही ह्या छोट्या गोष्टीवर नका साहेब लक्ष देऊ. आणि मी इतका छोटा, मला कुठून ते बळ आलं माहित नाही रे, 26-27 वगैरेच ना, डॉक्टर आपण BMS पूर्ण. आणि त्याला ते कळलं, तो अगदी एकदम अग्रेसिव्ह, ते इमोशनल असतात ते, आणि ते रुदाली आपणच घाबरलेलो आधीच. मला जनकल्याणचं एक विशेष असं वाटतं की जनकल्याण नेत्रपेढीची जर जुनी बिल्डिंग तू बघितलीस ना, तर ती आणि न्यू इंग्लिश स्कूलचं मागची बाजू ही शेजारीच आहे. तिथे त्या ग्राउंडवरती सवाई गंधर्वचे फेस्टिवल्स व्हायचे, आणि दररोज रात्री 10 वाजता ते चालू व्हायचं. तर ते भीमसेन जोशी आणि हे मोठे मोठे दिग्गज गात आहेत, तर ते मला फर्स्ट हँड, म्हणजे भिंतीच्या पलीकडेच, म्हणजे जस्ट रस्ता क्रॉस केला की मला रात्रभर तेच असं वाटायचं की ह्याच्यासाठीच मला जनकल्याणमध्ये आणले कोणतरी. मी कुठलेही तिकीट न घेता साधारण 4 वर्ष दरवर्षी सवय ऐकलेले. मी झोपायच्या वेळेपर्यंत चालूच असायचं, सकाळी उठलो गाडी घेतली तरी चालूच. आधी तर सायकलवर जायचो, आपली सायकल घ्यायची, ते ऐकतच तिथे ओंकारेश्वराच्या कोपऱ्यात चहा घ्यायचा आणि पुढे जायचं. तर जनकल्याणचे हे दिवस असे होते. जसजसं म्हणजे डोळा हा आवडीचा विषय होता. नाही, तू मगाशी कुलकर्णी सरांविषयी म्हणलं की गोडी लावण्यामधले, मला गोडी लावणं, मला नेहमी असं वाटतं की आयुष्यामध्ये तू जसं आता म्हणलास की एका क्षणात तुम्हाला कळतं की ती गंमत जम्मत, तो अवखळपणा, त्याच्यातनं तुम्ही एकदम डॉक्टर असे होता. खरंय. तर PH सर ही खरं ना, म्हणजे माझ्या आयुष्यात PH सर हा लेखाचा विषय नाही आहे, तो कवितेचा विषय आहे. वा, म्हणजे मी सांगून तुला समजेलच, म्हणजे पण PH सरांचा स्पर्श म्हणजे माझाच, आमच्यासारख्या अनेक दगडांचं सोनं केलेलं आहे त्यांनी. म्हणजे इतक्या जणांचं मी उदाहरण तुला देऊ शकतो की जे तुला मोठे आयुर्वेदातले लोक माहिती आहेत त्यांना कधी ना कधी PH सरांनी मार्गदर्शन केलं. एक झालं मात्र की आय वॉज सो फॉर्च्युनेट, म्हणजे माझ्याहून खूप बुद्धिमान, माझ्याहून खूप तेजस्वी, हुशार, वक्तृत्व चांगलं असलेले, पाठांतर उत्तम असलेले अनेक वैद्य PH सरांच्या बरोबर काम करत होते. ते आता त्यांच्या क्षेत्रात खूपच मोठे झाले.
पण पी.एच. सरांच्या शेवटच्या 15-20 वर्षांमध्ये मात्र मी त्यांच्यासोबत होतो. काय तो योग असेल, कारण मी कोथरूडला क्लिनिक, आपण तुझ्या घराच्या समोरच माझं क्लिनिक होतं, तर तिथून साधारण एक 50-100 मीटरवरती सरांचा दवाखाना होता. आणि तेव्हा मी हाऊस म्हणून पत्रकारितेची पदवी केली, तुला बहुतेक माहिती आहे. आणि मी सरांना म्हणलं की सर मला दीर्घायू दिवाळ्यांकात लिहायचंय. म्हणलेली तू काय करतोस? म्हणजे सर समोरच आहे, मी तुमच्याकडे इंटर्न होतो तेव्हा नानल हॉस्पिटलला मी अनेकदा भेटायला आलोय आणि मला तुमच्यासोबत काम कर. मला त्यांची पर्सनॅलिटीज खूप आवडायची, म्हणजे असे रुपेरी केस आणि देखणं तरतरीत नाक आणि कपडे शूज, म्हणजे फ्लॉलेस रे. ते असं सारखं टेबल आवरीत असायचे त्यांचं, आणि म्हणजे असं पट्टीने आखल्यासारखं आयुष्य त्यांचं, इतकं छान. ते म्हणलेली मग मी लेख लिहिला आणि तो इतका छान पॉप्युलर झाला. आणि मग मी पुणे आकाशवाणी, त्या लेखाच्या नंतर मी पुणे आकाशवाणीवरती त्यांनी मला सांगितलं की तुम्ही याल का आमच्याकडे बोलायला. मग पुणे आकाशवाणीवरती मी दर शनिवारी 6:35 आपल्या आरोग्यामध्ये अनेक महिने, म्हणजे अनेक 52 वगैरे आठवडे मी सलग बोललो. त्यांनी मला ओळख दिली. खरं पी.एच. सरच त्याला कारणीभूत म्हणायला लागते. मग पी.एच. मला म्हणलं तुझं चांगलं चाललंय तर तू पत्रकार पण आहेस, तर दीर्घायू दिवाळ्यांकाचं काहीतरी जबाबदारी घे. मग मी आपलं अतिथी संपादक वगैरे, त्यांनीच ते कॉइन केलं माझं नाव आणि मी त्यांचा अतिथी संपादक झालो. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. त्या निमित्ताने साधारण जून-जुलैमध्ये दिवाळ्यांकाचं काम सुरू व्हायचं. 3-4 महिने आधी आमच्याकडे 200 लेख यायचे, त्याच्यातले एक 70-80 लेख स्क्रुटिनाइज करायचे, त्याला ग्रुप्स करायचे, त्याच्यानंतर अनुक्रमणिका लावायची. ज्यांचे रिजेक्ट झालेत त्यांना कळवायचं, ज्यांचे सिलेक्ट झालेत त्यांना कळवायचं, त्याची प्रूफ तपासायची. ती प्रूफ सुद्धा सरांनी शिकवली रे. प्रूफ तपासण्याची एक, तुला माहिती आहे ना त्याच्या खुणा कशा असतात आणि कशा, त्यांच्याकडे एक पाठकोरे कागद ठेवलेले असायचे, बंच असायचं. त्या पाठकोऱ्या कागदावरती लिहायचं. कागद सुद्धा वाया नाही जाता कामा नये. आणि सारखी त्यांच्याकडे वेगवेगळी माणसं भेटायला यायची. द वे ही इंटरॅक्टेड, त्यांची जी पद्धत होती बोलण्याची आणि त्यांचं जे एकूण व्यक्तिमत्व, त्यांची जे आवाका, त्यांचा परिचय, जनसंपर्क, म्हणजे सगळ्या क्षेत्रात त्यांचे मित्र. म्हणजे आता मला माझा एक विद्यार्थी म्हणतो पण सर तुम्ही खूप पी.एच. सरांसारखे बोलता. म्हणलं आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. खरं ती कॉपी आहे आणि आय कॅन बी अ बॅड कॉपी, पण आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. आणि मला असं वाटतं की चांगल्या गोष्टींचा, चांगल्या व्यक्तींच्या आवाजाची नक्कल करू नये, पण विचाराची जरूर. हो, तसं झालंच खरं की पी.एच. सरांच्या सोबत मग इव्हेंच्युअली मी दीर्घायू दिवाळांक, दीर्घायू इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल आयुर्वेद असोसिएशन, जे तू सुरुवातीला म्हणलास की परदेशातलं काम, हे पी.एच. सरांनी दाखवलं. म्हणजे कसं करायचं, काय करायचं, का करायचं आणि काय नाही करायचं, हे सगळं पी.एच. सरांनी दाखवलं. आणि म्हणजे तो खरं पी.एच. कुलकर्णी, पी.एच. म्हणजे त्यावेळेला आयुर्वेद विद्या शाखेचे डीन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दीर्घायू दिवाळ्यांक आणि वेगवेगळ्या अनेक संस्था आणि सगळीकडे सर. तर त्यांच्यामुळे मग शतायुषी सुरू झालं. शतायुषीचा मी सहसंपादक झालो. मी वेगवेगळ्या नियतकालिकांमधनं लिहित गेलो. प्रभात पुढारीने आरोग्य नावाची पुरवणी सुरू केली. हे मला खूप छान वाटलं की तू टर्निंग पॉईंट, म्हणजे टर्निंग पॉईंट हा 50व्या वर्षी 25व्या वर्षीचा बोलावा अशी गोष्ट असते. जर माणूस सध्या माझा टर्निंग पॉईंट चालू आहे असं म्हणायला लागलं तर ते गंभीर असतं असं मला वाटतं. कारण अनेकदा असं होतं ना की आपण आत्ताच जे करतोय त्यांनी आत्ता नसतं भारावून जायचं, असं मला वाटतं की ते इतकं 25 वर्षानंतर आपल्याला कळलं तो क्षण होता ना, तो फार सुंदर होता. हो, खरंय. तेव्हा आपण फार नॉर्मल जगत असतो. हो, ते रोजच चालू असतं. तसं मला असं वाटतं की वैयक्तिक आयुष्यातला पण टर्निंग पॉईंट विषयी तू बोलायला पाहिजेस. हे झालं, हे प्रोफेशनल लाईफ, हे प्रोफेशनल, पण तेही तेवढंच महत्वाचं आहे ना. वैयक्तिक तीन महत्वाचे टर्निंग पॉईंट्स मला वाटतात. पहिलं म्हणजे मी पुण्यात आलो आणि तिथून पुढे आयुष्याला वेगळी माणसं, वेगळं जग, मी म्हणलो त्याप्रमाणे एक्सप्लोअर करत गेलो आणि चांगलं वाईट जे काही घडलं. दुसरं म्हणजे मला सारिका भेटली, तो एक टर्निंग पॉईंट. ही याच्यानंतरची स्माईल आली ना, या स्माईलवर बोलू काही आता की कारण मला असं नेहमी वाटतं की मी तर इतकी वर्ष तुला ओळखतोय, तर पटकन आपण ज्याला फॉल बॅक म्हणतो अशी व्यक्ती असणं, किंवा एखाद्या व्यक्तीचा तुमच्या अख्ख्या प्रवासामध्ये सततची तुमची सावली सारखी ती व्यक्ती बरोबर असणं, ह्याचा
याच्याविषयी तू बोलायला पाहिजे. कारण आणि एक डॉक्टर म्हणून, हो. एक चांगला संवादक म्हणून याच्यासाठी बोलायला पाहिजे की आता अलीकडे श्रेय न देण्याची किंवा कमी देण्याची एक कुठेतरी पद्धत आहे, किंवा मग ते खोटं वाटावं इतकं अवास्तव दिलं जातं. तसं नाही, योग्य श्रेय कशा पद्धतीने तू देशील असं. मी खरं सांगू का, सारिका तिच्या घरातल्या लोकांच्या खूप नंतर माझ्याशी ओळख तिची झाली. म्हणजे तिची बहीण जी आता अमेरिकेत आहे ती माझी मैत्रीण, फार जवळची मैत्रीण. आणि तिचा नवरा हा पहिला मित्र. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून साहित्य आणि या क्षेत्रात आम्ही खूप जवळून काम केलं. आणि माझाही मित्र आणि तो फार गोड माणूस आहे, फारच गोड माणूस. तिची तुझी चांगली मैत्री, तू त्याच्याकडे राहिलास पण आणि उत्तम. तर खरं सारिकाचे माझ्या अशी काय फार मैत्री व्हायचं कारण नव्हतं. पण तिची बहीण एकदा पुण्यात कुठल्या तरी निमित्ताने आली होती आणि तिच्याबरोबर ही होती आणि आमची अशीच ओझरती. ती काहीतरी वैतागलेली होती सारिका. आणि मग त्याच्यानंतर इव्हेंच्युअली मला मुंबईला काही कामानिमित्त जायला लागलं. तेव्हा ती GS मेडिकल कॉलेज KM हॉस्पिटलमध्ये MBBS करत होते. मी म्हटलं भेटूया आपण, आणि आम्ही भेटलो. आणि इव्हेंच्युअली इन जस्ट अ कपल ऑफ डेज मोर, पुढच्या 2-1 दिवसातच आम्ही ठरवलं की आम्ही लग्न करणार. 2 दिवसात, पुढच्या दुसऱ्या भेटीत, तिसऱ्या भेटीत वगैरे. ते का, कसं, कोणी सांगितलं, का ठरवलं, आता मला त्याच्याबद्दल काहीच उलगडा होऊ नाही शकत. मला अनेकदा असा प्रश्न वाटला की असं का झालं असेल. पण नंतर इव्हेंच्युअली पुढे पुढे जसं जातो आपण तसं कळतं की असंच घडायला हवं. म्हणजे आता मी परदेशात जातो, 1.5 महिना मी पुण्यात नसतो, तर सगळं घरातलं फ्लॉलेस, क्लिनिकमधलं फ्लॉलेस आपल्या मागे चालणार आहे हे माहीत असतं. किंवा बियॉन्ड होरायझन्स, भास तुला माहिती आमची संस्था, त्याच्यात आता कौस्तुभ, हर्षद, स्वप्नील, मृणाल, प्रियांका, अनेक जण, आता 101 डॉक्टर्स आपल्याबरोबर जोडले गेले. गेली 20 वर्ष आम्ही त्या संदर्भात काम करतो. तर ही सगळी मंडळी त्या जे घरच्या माणसासारखं त्यांना सांभाळणं किंवा त्यांच्यावरती प्रेम करणं. पण मग तिच्यावर आता त्यांचं जास्त प्रेम आहे. ते आले तर मॅडम कुठे आहेत, मग त्यांना भेटता येईल का, मग तिची वेळ बघून येतात. मग त्यांचं काहीतरी हॅ हो चालू असतं. घरात पण इनफॅक्ट आमच्या घरात परंपरा, प्रथा, कुळधर्म, कुळाचारांचं आता वाडा आहे, विठ्ठल आहे, आजी आजोबा होते. माझे आजोबा तिला सारी खा म्हणायचे. तिच्यावरती आजोबांचं विशेष प्रेम होतं. नंतर मग त्याच्यामुळे आपोआपच आईचं, बाबांचं, आणि त्यांचं एक आता छान युनिट तयार झालंय. तर श्रेय म्हणशील ना, तर तिला आयुर्वेदाचा अजिबात गंध नसून ती आता सध्या आयुर्वेदाबद्दल इतकं प्रेमाने सांगते, डाएट बद्दल सांगते. मला हेच ऍक्च्युली विचारायचं होतं की मी आता एक MBBS डॉक्टर म्हणून काय की आपण युजली जसं शास्त्रीय संगीतवाले भावसंगीताकडे थोडंसं बघतात की नाही आम्ही ना भावसंगीत गात नाही, किंवा भावसंगीतातली काही लोक म्हणतात की नाही ते ना शास्त्रीय संगीत वगैरे ते. तर मला असं वाटतं की संगीत आहे. मला जर कोणी विचारलं तर मी सांगतो की 2च प्रकारचं संगीत असतं, चांगलं संगीत आणि थोडं कमी चांगलं संगीत. व्हेरी वाईटही म्हणत, व्हेरी नाईस, थोडं कमी चांगलं संगीत, एवढंच म्हणतो. तसं तुमच्या दोघांच्या पॅथीज रिस्पेक्ट एकमेकांना देत देत त्याचा आता असा प्रॅक्टिस करताना किंवा याच्यात उपयोग होतो का एकमेकांचा? खूपच उपयोग होतो. कारण ती बालरोगतज्ञ आहे आणि तिचा कटाक्ष असा असतो की विनाकारण अँटीबायोटिक, विनाकारण पेन किलर्स आणि विनाकारण स्टिरॉइड्स मी देणार नाही. मग कधी कधी आमच्याकडे पेशंट्स इतके हायपर असतात की 2 दिवसात त्याला बरं नाही वाटलं तर आम्हाला ट्रिपला जायचं वगैरे, मी अँटीबायोटिक देणार नाही, याला मी आयुर्वेदाची काही औषधं देते आणि याचा उत्तम फायदा होईल, आणि होतो. ती आता आहाराबद्दल सांगते की ज्याच्यात खूप गोष्टी कदाचित आयुर्वेदामधनं ती इन्स्पायर झाली. माझ्या अनेक गोष्टी ज्या मला ॲलोपॅथीच्या आता तिच्या इतक्या माहीत नसतात त्या मी तिला विचारतो की ह्या वॅक्सिनचं काय आहे, मग ह्याचं कशा पद्धतीने आपण जायला पाहिजे, किंवा कोविडमध्ये आम्ही जे काही काम करू शकलो त्याच्याविषयी सांगा. कोविड हा मला असं वाटतं की प्रत्येकाला म्हणलं तर चॅलेंज करणारा काळ होता, म्हणलं तर थोडं स्थिरावते पुन्हा, चळलेले चित्त पुन्हा मूळ वाट पायाखाली, असाही काळ होता की तुम्हाला मूलभूत गोष्टींचं महत्वही कळलं आणि मला इतकंच लागतं बस खरंय असंही कळलं. एक 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट वाईट सांगतो की आमचे खूप जवळचे लोक गेले. सारिकाचे वडील गेले, माझे मामा आणि मामी एका दिवशी गेले आणि आम्ही त्यांच्या दर्शनाला पण जाऊ शकलो नाही. पण तो जो काही 1.5-2 वर्षांचा काळ होता त्यावेळेला म्हणजे आम्ही खूप साऊथ इंडियन मूव्हीज बघितल्या. मी, सारिका, आम्ही दोघांनी म्हणजे मित्रमैत्रीण जसं ते रसग्रहण करून मग शोधून असं खूप पिक्चर बघितले.
मुलं आणि आम्ही टेरेसवर, आणि तेव्हा लॉकडाऊनच होतं, मग टेरेसवरती आम्ही खूप छान वेळ घालवला. आई बाबा असे 6 जण 1.5-2 वर्ष तुम्ही एकत्र राहता आणि अजिबात बाहेर पण जात नाही. तर त्याच्यात म्हणजे त्यांना आमचा आणि आम्हाला त्यांचा इतका आधार होता की खरोखर तू म्हणलास ते बरोबर आहे की इतके कमीमध्ये सुद्धा तरलो, जगलो आणि वाढलो. मी परवा आमचा ओमकार जो आपलं शूट आता करतोय त्याला विचारलं होतं की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट काळ कोणता होता, तो म्हणला कोविडचा. असे अनेक लोक मी तुला सांगू शकतो, इन स्पाइट ऑफ ऑल बॅड थिंग्स विच हॅपन, की खूप मिसहॅप झाले, मी निश्चित सांगू शकतो की जो काळ एकत्र त्या काळात लोकांना राहायला मिळालं, इंटरॅक्शन्स, ती 1.5-2 वर्ष मुलांची परीक्षा त्याच्यात तिथेच होत्या, शाळाही तिथेच भरत होती, परीक्षा तपासल्याही तिथेच जात होत्या. आणि मी आता एका कवितेमध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला थोडा निवांत वेळ आहे का काही ऐकायला. त्याच्यातलं 4 ओळी अशा होत्या की निवांत वेळ असेल तर सांगा, नाही तर तुम्ही आता ज्या कामासाठी इतक्या गडबडीने निघालात हॉर्न वाजवत ते जे काही काम आहे राष्ट्राच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या किंवा तुमच्या स्वतःच्या भल्याचं, ते तरी मनापासून करा. तर मला आत्ता असं वाटतं की इतक्या घाईने जी लोक सतत सगळीकडे जात आहेत, असं काय करणार आहेत ते तिथे पोहोचून. खरं तर तू आयुर्वेदिक प्रॅक्टिस तर तू उत्तम करतोसच, पण त्याच्याबरोबर समुपदेशनाचा किती, म्हणजे काउन्सिलिंगचा किती मोठा भाग आहे. आणि तू लाईफस्टाईल चेंजेस की ह्याच्याविषयी काय आत्ता सांगशील? एक अत्यंत वेगळा मुद्दा, पण मला असं वाटतं की कोविड नंतर ना हा मुद्दा फार महत्वाचा झाला. मी माझ्या प्रत्येक भाषणात एक वाक्य बोलतो की आजार पूर्वीच्या काळामध्ये जे पाहिले जात ते आजार बाहेरून येतात असं समजलं जात असे. आता सगळ्यात जास्त सर्वात जास्त किलर डिसिजेस आहेत पहिले 3, हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सर्स, हे 3 आजार आतल्यात तयार होत आहेत. आता ते आतल्यात तयार का व्हायला लागले? म्हणजे आपण काय कुठून आभाळातून पडत नाही आहोत, आपण काय जमिनीतच उगवलेलं खातोय, आभाळातून पडलेलंच पितोय. तर आपण विचार, जीवनशैली, आहार आणि एकूण जी काय तू म्हणलंस ती पळापळ, हेच म्हणजे मी हरीवरी आणि करी असं त्याला म्हणतो की ह्या 3 गोष्टी तुम्ही संभाव परत इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे. समुपदेशनाचा जो विषय काढलास, आमचं प्रत्येक कन्सल्टेशन 20-25 मिनिटं, अर्धा पाऊण तासाचं चालतं. त्याच्यात 3 महत्त्वाच्या बाबींमध्ये आयुर्वेदाचा उपयोग होताना मला फार मोठ्या प्रमाणात दिसतो. पहिलं ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, त्याला फारसं करता येत नाही काही, की ज्याला तुम्हाला इम्युनोमॉड्युलेटर्स द्यावी लागतील. और आता समजा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा सोरायसिस झालाय, तर इम्युनोमॉड्युलेटर्स, स्टिरॉइड्स, मल्टीव्हिटॅमिन्स किंवा आर्थरायटिस असेल तर पेन किलर्स, ह्याच्या पलीकडे काय देणार? आयुर्वेदामध्ये अप्रतिम औषध आहे. आहारात बदल करायला पाहिजेत. आहाराचं म्हणशील तर आद्यशन, उपवास, अग्निमांद्य, विरुद्धान्न, अशा इतक्या सुंदर कल्पना आहेत. किंवा आम, म्हणजे जे खाताय ते पचतंय की नाही, तुमची प्रकृती काय आहे, तुमचं वय काय, तुमची लाईफस्टाईल काय, तुमच्या जीवनशैलीचा संपूर्ण अभ्यास करून ते चालेल की नाही. तर हे खरं डॉक्टरचं कामच आहे. म्हणजे ज्याला तुम्हाला बरं करायचं आहे ना, त्या प्रत्येकाचं काम आहे. आता दुर्दैवाने काय झालंय की तुम्ही बरं नाही करत, तुम्ही सिम्पटम्स वरती जास्त फोकस करता, रिपोर्ट्स वरती करता. मला कुठल्या डॉक्टरबद्दल, त्याच्या किंवा पॅथीबद्दल, कामाच्या पद्धतीबद्दल नाही बोलायचं, पण इतक्या सगळ्या हॉस्पिटल्स, इतके सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, पैसा, डॉक्टर, रिस्पेक्ट, आणि आजार मात्र वाढतच चाललेत, मॉर्टॅलिटीज मात्र वाढतच चाललेत. तर हे आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, दुसरं म्हणजे डिजेनरेटिव्ह पॅथॉलॉजीज, तिसरं म्हणजे इन्फर्टिलिटी. आत्ताच्या गेल्या 20 वर्षामध्ये ज्या वेगाने इन्फर्टिलिटी वाढत चालली आहे आणि त्याच्याशी अनुषंगाने शारीरिक, मानसिक जे आजार, त्रास वाढत चालले, ते भयंकर अवघड आहे. आणि त्याच्यात तुम्ही आयुर्वेदाची मदत घ्यावीच लागेल. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाची बहुतेक नौजिया सय्यदनी एक माझा इंटरव्ह्यू केला होता. तेव्हा मी म्हणलं होतं की इफ आयुर्वेद अँड ॲलोपॅथी कम टुगेदर, इंडिया कॅन बिकम मेडिकल सुपर पॉवर. आणि आपापल्या सूक्ष्म ठिकाणी आपण ते केलं पाहिजे, करत आहोत, आणि त्याचा निश्चित फायदा होतो. तर काउन्सिलिंग येस, डाएटचा तर खूपच महत्त्वाचा रोल आहे. यू बिकम व्हॉट यू ईट. पण आता हे आंतरराष्ट्रीय स्तरावर तू जे जातोस, की आता मी अनेकदा असं बोलताना तुला बघितलं की आता मी पुढचा 1 महिना इथे चाललोय, नेमका या परिषदांमध्ये तिथल्या लोकांनी आता आयुर्वेदाला कसं स्वीकारलंय, ते कसं पोचलंय, आणि याच्या पुढचा प्रवास तुला काय दिसतो, परदेशातला आयुर्वेदाचा प्रवास?